उत्तर महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण देणारं एक मोठं नाव भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळ्याचं. पेशंट फ्लो किती, कॉलेजचा कट ऑफ किती, हॉस्टेल मेस बाकी फॅसिलिटीज कशा आहेत, आपल्याला किती मार्क्स यायला पाहिजे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतोय. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, 1989 मध्ये स्थापन झालेलं हे कॉलेज भाऊसाहेब हिरे MBBS कॉलेज या नावानं ओळखलं जातं. कॉलेजचं वैशिष्ट्य असं आहे की कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी फायदा याचा होतो की कॉलेजमध्ये जास्तीत जास्त पेशंट पाहायला मिळतात. त्यानंतर डिफरंट केसेस या ठिकाणी शिकायला मिळतात. इंटर्नशिपमध्ये प्रॅक्टिकल वर्क्सचा जास्त फायदा मिळतो. हे सर्व कशामुळे होतं तर हे जाणून घेणं गरजेचं आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक मोठं केंद्र आहे. कॉलेजची एक खासियत आहे की यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक भागातील काही, त्यानंतर गुजरात बॉर्डर, MP बॉर्डरमधील काही पेशंट की जे या कॉलेजकडं हॉस्पिटलमध्ये येतात. तर त्यामुळं वेगवेगळ्या केसेस या स्टुडंटला बघायला मिळतात आणि हे स्टुडंट वेगवेगळ्या पद्धतीनं केस स्टडी करू शकतात. आता हे पेशंट जे पण येतील तर त्यामध्ये प्रॅक्टिकल वर्क नक्कीच वाढतं. कॉलेजमध्ये नेमका एरिया किती, सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटल धुळ्यासोबत हे अटॅच होतं, पण जसा जसा कॉलेजचा विस्तार झाला, नाव मोठं झालं, त्यानंतर कॉलेज हे शिफ्ट झालं. चक्करबर्डी नावाचं एक ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी हे कॉलेज आता सध्या चालू आहे. कॉलेजचा जो एरिया आहे तर तो स्क्वेअर मीटरमध्ये 2,87,279 स्क्वेअर मीटर अर्थात 70 एकरामध्ये पसरलेलं हे मोठं आवाढव्य कॉलेज आहे. कॉलेजमध्ये पेशंट फ्लो आहे, हॉस्टेल मेस सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध आहे. कॉलेजचा कट ऑफ महत्त्वाचा आहे. पण आता सुरुवातीला जर आपण पाहिलं तर आपण कॉलेजच्या फीस स्ट्रक्चरचा विचार करूया, कारण सगळ्यात महत्त्वाचं असतं फीजचं स्ट्रक्चर. पेशंट फ्लो वगैरे या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असल्यामुळं फी स्ट्रक्चर, ट्युशन फी, आता हे मागच्या पण जर समजा तुम्ही EWS, SEBC, EBC यामध्ये असाल आणि फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 0 ट्युशन फी पडायची आणि इतर विद्यार्थ्यांसाठी 76,050. तुम्ही जर यामध्ये कुठं जर तुमचं कॅटेगरी जर व्यवस्थित चेक केली तर हे सगळं तुम्हाला इथं दिसून जाईल. SEBC, EWS आता हे सगळं आलं, पण SC ST वाल्यांना ट्युशन फी पूर्ण माफ असते. तर त्यामुळं तो विषय जो आहे तर तो खूप कमी फीजवर येऊन थांबतो, कारण या सगळ्या ज्या फीज आहे, डेव्हलपमेंट फी, ह्या सगळ्या ज्या फीज आहे तर ह्या कॅटेगरीसाठी लागतात. SC ST यांना ह्या फीज माफ असतात. आता जर आपण पुढचा विचार केला, कॉलेजचं हॉस्टेल आणि मेस. कॉलेजला हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल जवळपास 79 रूम आहेत. त्यानंतर 239 रूमचं इनटेक आहे. बॉईज हॉस्टेल 88 रूम आहे UG साठी आणि 259 एवढं इनटेक आहे. आता बघूया कॉलेजचा कट ऑफ नेमका राऊंडनुसार किती होता, कारण सगळं काही येऊन थांबतं तर ते कट ऑफवर. कॉलेजसाठी आपण सुरुवातीला 4 राऊंडचा विचार करतोय. सुरुवातीला ST कॅटेगरी साधारण ऑल इंडिया रँक पहिल्या राऊंडसाठी 2,90,272 361 मार्क होते. यानंतर थोडा कट ऑफ कमी झाला, दुसऱ्या राऊंडसाठी 358 झाला ST साठी. तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता, कारण कॅटेगरीनुसार सगळे कट ऑफ यामध्ये दिलेले आहेतच. ओपनपर्यंत हे सगळे कट ऑफ तुम्हाला दिसून जातील. यामध्ये एक EWS चा कट ऑफ 9 नंबरला आहे. SEBC सगळ्या कॅटेगरीज यामध्ये 1 आणि 2 राऊंडच्या आलेल्या आहे. आता यामध्ये काय फरक पडला थर्ड आणि फोर्थ राऊंडमध्ये तर हे तुम्ही घरबसल्या ॲनालाइज करू शकता, कारण ST चा कट ऑफ अजून खाली आलेला दिसतो, फोर्थ राऊंडमध्ये परत खाली आलेला दिसतो. काही चेंजेस नाही, कारण हे पहा हा जो कट ऑफ आहे तर ही सीट संपली तर त्यामुळे चौथ्या राऊंडमध्ये तोच विद्यार्थी कायम राहिला. सीट संपल्यामुळं हे पण तेच दिसतंय की सीट संपली तर त्यामुळे तोच विद्यार्थी त्यामध्ये रिटेन झाला. आपल्याला यामध्ये सुद्धा रिटेन झालेलं दिसतं, कारण हे सगळे ऑल इंडिया रँक सेम आहे तर त्यामुळे रिटेन्शन झालेलं दिसतं. सीट उपलब्ध नसतील तर त्यामुळे हे सगळ्या काही गोष्टी होत असतात. जर काही फरक पडला असेल तर तो पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्येच पडला. त्यानंतर कॉलेजला सीट वॅकंट नसल्यामुळं या सगळ्या गोष्टी होतात. विद्यार्थी रिटेन्शन देऊन टाकतात. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. ओके, बाय.